सो गाईज आज बाबूसाठी वेगळी रेसिपी बनते काहीतरी. बाबू अजून खाल्लं पण नाही, तू खायचंय तुला. सो गाईज मी आणि मम्मी आता निघालोय कॅन्टीनला खडकीला. सो गाईज बघा आम्ही परत सामान घेतलंय एवढं सगळं. चिवनी काय केलंय हाताचं, हे बघा हात बघा तिचा, हा हात बघा. हे बघा गाईज मम्मींनी गावावरनं काल किती भाजी आणली आहे, मेथी कोथिंबीर. कितीला भेटली मम्मी मेथी तुम्हाला? 20 रुपये. आणि कोथिंबीर 10 रुपये दोन. 10 रुपये. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आत्ताच आमची भाजी वगैरे एवढी सगळी आणलेली, आम्ही निवडून वगैरे झाली आहे भाजी आणि आता सगळं आवरायचं आहे बाकीचं. सो चलो लवकर लवकर आवरून घेते. हजबंड ऑफिसला गेलेत. कसं त्यांच्यात एवढी एनर्जी असती माहीत नाही. एवढं काल सगळं ट्रॅव्हलिंग करून परत आज सकाळी उठून ऑफिसला पण गेले निघून आणि बाबू पण स्कूलला गेला आहे. सो चलो आज मला खूप काम आहे, बाकीचं सगळं आवरायचं, स्वयंपाक वगैरे करायचं आहे, सगळंच राहिलं आहे आज. चला आता आवरते मी लवकर लवकर. हे बघा गाईज मम्मींनी गावावरनं काल किती भाजी आणली आहे, मेथी कोथिंबीर. कितीला भेटली मम्मी मेथी तुम्हाला? 20 रुपये. आणि कोथिंबीर 10 रुपये दोन. 10 रुपयाला 2. आणि अजून एवढी भाजी आणली आहे मम्मींनी. तिथं पण आहे की, तिथे पण आहे. कसं वाटतं मम्मी गावाला भाज्या घेऊन तुम्हाला? भारी वाटतं का? फ्री मध्येच भेटत. कुठं फ्री मध्ये? फ्री मध्ये भेटते भाजी आपल्याला? काय तर कोणती भेटली फ्री मध्ये? मेथी. मेथी 10 रुपये, 20 रुपयाच्या दोन आणि 5 रुपयाला दोन. बघ केवढं आपलं 10 रुपयाला दोन. बघा गाईज 10 रुपयाला 2. आणि आपल्या इथे पुण्यात कितीला आहे कोथिंबीर माहितीये का मम्मी तुम्हाला? 40ला 1. बघ बघा किती फरक पडतो गावाला भाज्या घेऊन. आता आपण गावाला गेल्यावर मम्मी गावाकडच्याच भाज्या खायच्या ना सगळ्या, गाव शेतातल्या तोडून. आपको कैसा लग रहा है नया घर? नया घर कैसा लग रहा है? वाव. कसं वाटलं मम्मी? पण केलं तिकडून बघ. देख रहे हैं अपने घर के लिए हार्ड वर्किंग करता हुआ एम्प्लॉय, जिसने ऑफिस में कभी काम नहीं किया, आज अपने घर के लिए बहुत ही मेहनत कर रहा है. क्योंकि मैं घर का सारा काम तो हो चुका है, छोटा मोटा फिनिशिंग टच दे रहे हैं, अब क्रेडिट लेंगे. आई डिड इट गाइज. दैट्स व्हाट अ मैनेजर डज. वो छोड़िए, व्यू देखिए गाइस. ओए हो. ये सुकूनमय घर रहने के लिए आप आ सकते हो नंदन विजय निवास. यहाँ भी पेड़ पौधे नहीं है. ओह सनराइज. बघा गाईज आमच्या नवीन गावाकडच्या घराच्या समोरून सनराईज कसा होतोय आणि किती मस्त सगळा सीन आहे. थोडासा हा व्हिडिओ होता, तो मला तुम्हाला शेअर करायचा होता तुमच्यासोबत. आणि समोर बघा मंदिर आहे लगेच, किती मस्त व्ह्यू आहे. सो गाईज आज बाबूसाठी वेगळी रेसिपी बनते काहीतरी. त्याच्यासाठी मी इथे पॅनकेकचं पॅकेट मागवलं आहे मिक्स. ते फक्त मिक्स करायचं आहे मिल्क वगैरे टाकून. सो तो त्याला पण थोडं टेस्टला चेंज येईल त्याच्या टेस्टमध्ये थोडासा. सो डिसाईड केलं की आज पॅनकेक बनवून टाकते त्याच्यासाठी. त्याला पण आवडतं, मी बनवलं होतं 2-3 वेळा. सो इथं मी मिक्स रेडी ठेवलं आहे सगळं. आता त्यामध्ये फक्त दूध टाकायचं आहे आणि बटर टाकायचं आहे. बघा हे असं असतं. आणि पॅकेट त्याचं मिलेटचं पॅनकेक, हे स्लर्प फार्मचं. आणि हे आता बनवणार आहे. सो चलो मी बनवल्यावर दाखवतो तुम्हाला. बघा मी आता हे बॅटर रेडी केलं आहे, अशी कन्सिस्टन्सी ह्याची. आणि पॅन ठेवला आहे इथे. बटर किंवा घी ग्रीस करायचं आहे पॅनवर आणि छोटे छोटे पॅनकेक करायचे आहेत त्याचे. कशाला डायनारोमा? हे बघा मी टाकले तसे 4 पॅनकेक. 4च बसले, सो 4च टाकले. तुम्ही मोठे पण साईज टाकू शकता, बट मी छोटी साईज टाकली आहे. असे ना ह्याला थोडे बबल्स आले की मग आपल्याला हे फ्लिप करायचे असं. एकदा घरी पण मी रेडी करणार आहे ह्याचं बॅटर. बनानावालं पॅनकेक बनवणार एकदा, बघू कसे होत आहेत एकदा बनवून. आता हे तर झालं आहे. यावर त्याला चॉकलेट सिरप वगैरे टाकून देते त्याला. सो गाईज मी आणि मम्मी आता निघालो आहे कॅन्टीनला खडकीला.
विचारत असताल मास्क वगैरे का, कारण मला सर्दी झाली खूप जास्त, त्याच्यामुळं मास्क घालून जावं लागतंय. सो निघालोय आम्ही, बाबूला घरी झोपवलंय आणि चाललोय आता गाडीवर. आल्यात मम्मी. झोपला बाबू. सो गाईज बघा, आम्ही परत सामान घेतलंय एवढं सगळं. भरपूर आहे, ट्रॉलीमध्ये दिसणार नाही आता, पण भरपूर सामान घेतलं. मम्मी तिथं बसल्यात आणि हे कॅन्टीन आहे असं. खूप मोठं एवढंच नाही आहे, खूप मोठं कॅन्टीन आहे आतमध्ये. बट मी व्हिडिओ नाही काढला कारण सामान वगैरे घ्यायचं होतं आणि लवकर निघायचं, कारण आता बंद व्हायचा टाईम आला आहे. इथे बिलिंगला थांबलो आता आम्ही. बिलिंगला थोडा वेळ लागतो इथे. चिवनी काय केलंय हाताचं, हे बघा हात बघा तिचा, हा हात बघा. ई चिव, पूर्ण काजळ आणि तोंड पण बघ तुझं कसं झालंय. पूर्ण काजळ हाताला लावून घेतलंय. अरे रे रे, जा आता तू जा. सो गाईज, कॅन्टीनमधून वगैरे आलो आम्ही संध्याकाळीच आणि त्यानंतर व्लॉग बनवायला नाही जमलं, कारण काय माहिती आज मूडच नव्हता. आणि हजबंडचा एक फ्रेंड पण एक्सपायर झाला आहे, डेथ झाली त्याची. गॅस गिझरमुळे डेथ झाली त्याची गाईज. म्हणजे बहुतेक तो लीक झालेला आणि ते सगळं पूर्ण भरलं त्याच्या बॉडीमध्ये ते गॅस सगळं, त्याच्यामुळे डेथ झाली. आणि आजच त्याचा बड्डे होता आणि आजच डेथ झाली. खूप जास्त वाईट झालं बघा. कशी कशी लोक, खूप वाईट वाटतंय. म्हणजे असं सारखं तेच येतं आहे मनात, सारखं तेच येतं आहे मनात. सो चलो गाईज, आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूयात. लाईक शेअर सबस्क्राईब करा. सो चलो बाय, गुड नाईट.